हरे कृष्णा. हरे कृष्णा सर्व मैत्रिणींना दंडवत प्रणाम आणि नित्यानंद त्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काल अतिशय सुंदर रीतीने आपल्याला श्रीजी पूजा माताजींनी 18व्या अध्यायातला पहिला श्लोक खूप छान पद्धतीने समजून सांगितला त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये. आज आपण बघणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी 18वा अध्याय आणि त्याच्या मोक्ष संन्यास योग आणि त्याच्यामधील श्लोक क्रमांक 2. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिशे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. हरे कृष्णा सर्व मैत्रिणींना दंडवत प्रणाम. तर आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी मोक्ष संन्यास योग मधील श्लोक क्रमांक 2 पाहणार आहोत. तर अर्जुनाने मोक्ष आणि संन्यास याबद्दलची पृच्छा भगवंतांकडे केलेली होती आणि त्यांना ते तत्व जाणून घ्यायचं होतं की नेमकं मोक्ष काय आणि संन्यास काय. तर त्याबद्दलचं जे विवेचन आहे ते भगवंतांनी करायला सुरुवात केलेली. भगवंत श्री कृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे उपदेश सुंदर रीतीने प्रदान करत आहेत. तर आपण वाचूयात श्लोक क्रमांक 2. श्री भगवान वाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. अर्थात श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असं म्हणतात आणि सर्व कार्याच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. तर भगवंतांनी स्वतःचं मत इथं देताना असा उल्लेख केलेला आहे की बुद्धिमान लोक त्यागाला काय म्हणतात, त्याग म्हणजे काय बुद्धिमान लोकांच्या दृष्टिकोनातून सांगतायत भगवंत. आणि संन्यास कशाला म्हणावा हे विद्वज्जन काय म्हणतात असा उल्लेख भगवंत या ठिकाणी करतात. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप छोटं तात्पर्य पण खूप मोठ्या अशी शिकवण ही प्रभुपाद या ठिकाणी आपल्याला देत आहेत. आपण तात्पर्याच्या आधारे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फलाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे आणि भगवद्गीतेचा हा उपदेश आहे. परंतु ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते ती कर्मे सोडून द्यावयाची आवश्यकता नाही. पुढील श्लोकात हे अधिक स्पष्ट होईल. आणि वैदिक शास्त्रात काही विशिष्ट उद्देशाने करण्यात येणाऱ्या यज्ञांची अनेक ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे. चांगली पुत्रप्राप्ती व्हावी किंवा स्वर्गलोकांची प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टी करता यज्ञ सांगण्यात आले आहेत. परंतु अशा सकाम यज्ञाचा त्याग केला पाहिजे स्पष्टपणे सांगण्यात आलेले.
क्षमस्व, एक फोन येत होता. हं. तर या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, की चांगले प्राप्ती व्हावी किंवा स्वर्गलोकाची प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टीकरता यज्ञ सांगण्यात आले आहेत. परंतु अशा सकाम यज्ञांचा त्याग केला पाहिजे. तथापि स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरता जे यज्ञ असतात त्यांचा त्याग करू नये. आता कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन यज्ञ सांगण्यात आलेला आहे. तो जरी हरिनाम चिंतामणी आहे, तरी देखील आपला जो त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, अकामो सर्व कामो वा, म्हणजे अशा प्रकारचा की अहेतुकी अप्रतिहत अशा प्रकारची भक्ती आपल्याला त्याच्यातून प्राप्त व्हावी याकरता आपण हरिनाम घेतलं पाहिजे आणि हृदयाच्या शुद्धीकरणाकरता हरिनाम यज्ञ केला पाहिजे. हं? एक छोटीशी एक कथेवरून आपल्याला हे समजून घ्यायला सोपं पडेल. आणि जो भगवद्गीतेचा जो 18वा अध्याय आहे त्याची फलश्रुती म्हणता येईल की या प्रकारची मी ऐकली ती या श्लोकाच्या संदर्भामध्ये खूप आपल्याला समजून घेण्यासाठी सोपी जाईल म्हणून साठी ही कथा सांगते. की एकदा काय झालं की इंद्रदेव त्यांची सेवा स्वर्गामध्ये इतर देवी देवता करत होते. तसेच त्यांचे जे सेवक होते ते ऐश्वर्यशाली असे पूजन इंद्राचं त्या ठिकाणी चाललेलं होतं. त्याच वेळेला काय झालं, त्यांचं सिंहासन डगमगलं आणि इंद्र त्याच्यावरून खाली पडले भूमीवर. त्यावेळेला इंद्रांनी पाहिलं जे भूमीवरती पडलेले होते, एक खूप सुंदर असा देखणा तरुण त्यांना स्वर्गामध्ये प्रवेश करताना दिसला. तो अतिशय तेजस्वी होता आणि त्याचं शरीर देखील, कांती देखील अत्यंत दैदिप्यमान अशा प्रकारची होती. म्हणजे तेजपुंज असं त्याचं व्यक्तिमत्व इंद्राने पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी ते पाहिलं, की त्या व्यक्तीला जे देवी बाकीचे जे आहेत इंद्राचे जे सेवक होते त्या सर्वांनी स्वर्गातल्या सगळ्यांनी त्या व्यक्तीला अतिशय सन्मानाने वेलकम केलं स्वर्गामध्ये आणि त्यांचं नंतर आहे ना इंद्राच्या सिंहासनावरती त्यांचा स्थानापन्न करून इंद्राचा जो मुकुट होता, इंद्र राजेंद्र, तर स्वर्गाचे राजा म्हणूसाठी तो मुकुट त्यांना घालून हार त्यांना घालण्यात आला आणि अशा रीतीने त्या युवकाला इंद्रपद प्राप्त झालं. मग हे जे खाली पडलेले, कोसळलेले इंद्र होते, तर ते खिन्न झाले आणि अशा अवस्थेमध्ये ते चिंतन करायला लागले, की असं काय घडलं, की ज्याच्यामुळं त्यांच्या पदावरून ते पदच्युत झाले आणि ह्या एका युवकाला, ज्यांनी कधी त्यांच्याप्रमाणे यज्ञकर्म केलेली नाहीयेत, त्यांच्याप्रमाणे त्यांनी परोपकाराची कार्य देखील केलेली नाहीयेत, तरी सुद्धा त्या व्यक्तीला कशाप्रकारे बरं हे इंद्रपद प्राप्त झालं, ज्याच्यासाठी क्वालिफिकेशन हे असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती की इंद्र हे पद आहे. तर त्या पदावरती क्वालिफिकेशन 100 यज्ञ त्यांनी पार पाडायला पाहिजेत. विशिष्ट प्रकारचे. तर ते जर पार पडले तर त्या जीवनामध्ये तो देह त्यागल्यानंतर त्या व्यक्तीला इंद्र बनवण्यात येतं. भगवंताची ती सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कार्य चालतं. मग ह्या इंद्राला प्रश्न पडला जो पदच्युत झालेला होता, की काय बरं असा कोणती बरं अशी गोष्ट त्या व्यक्तीने केली की जिला इंद्रपद प्राप्त झालेलं आहे. मग त्यांनी ना भगवंताची आराधना करायला सुरुवात केली हृदयामध्ये. ते प्रश्न त्यांना विचारायचे होते भगवंतांना. आणि त्यावेळेला ज्यावेळेला इंद्राच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. तर त्यावेळेला इंद्राने पृच्छा केली, की मी तर एवढे एवढे शतयज्ञ केलेले होते आणि त्याच्यानंतर मला या इंद्रपदी बसवण्यात आलं. पण हा जो युवक जो आता इंद्रपदी बसलेला आहे, त्यांनी तर अशा प्रकारचं कुठलंही कार्य केलेलं नव्हतं. तर कशामुळं त्याला हे पद प्राप्त झालं? तेव्हा भगवंतांनी अतिशय सुंदर रीतीने उत्तर दिलं, की त्या ठिकाणी भगवंत सांगतात, की भगवद्गीतेचा 18व्या अध्यायातील 5 श्लोकांचं दररोज तो युवक पठण करत असायचा. आणि त्या पठणाचा परिणाम म्हणून साठी त्या व्यक्तीला त्या प्रकारचा जे स्थान आहे इंद्रपदाचं, तर ते स्थान त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं आहे. मी त्या लेक्चरमध्ये ऐकलं होतं, की आपण असा विचार करू शकतो, की काय ह्या भगवद्गीतेचे जे वेगवेगळे अध्याय आहेत आणि त्याच्यामधील श्लोक आहेत, ते किती शक्तिशाली आहेत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट भगवंतजी नमूद करतात, की त्या व्यक्तीची ती इच्छा होती. इंद्रपद प्राप्त करण्याची, स्वर्ग प्राप्ती करण्याची त्या व्यक्तीची ती इच्छा होती. म्हणजे कुठलंही कर्म करताना आपण हा विचार करणं आवश्यक आहे, की हे करताना आपला त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? हं? याचा जो कर्माचा उल्लेख आलेला आहे, की त्याच्या पाठीमागचा आपला उद्देश आहे ना, हरिनाम हे चिंतामणी आहेत. आपल्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करतील. पण आपली जी चेतना आहे,
ती शुद्ध करण्यासाठी आपल्याला अतिशय मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि जेव्हा इंद्र हे ऐकतात, जे पदच्युत झालेले आहेत, तर ते ऐकल्यानंतर ते पूर्ण भगवंतांचा जो 18वा अध्याय आहे भगवद्गीतेचा, तर त्याचं पठण सुरू करतात. ते पृथ्वीवरती येतात, एका ब्राह्मणाला विनंती करतात, स्वतः ब्राह्मण वेश धारण करतात आणि भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचं पठण ते नित्य नियमाने करायला सुरुवात करतात. आणि हे करत करत त्यांची चेतना एवढी शुद्ध होत जाते की त्यांना कळून चुकलेलं असतं बघा अनुभवांमुळं, की कितीही उच्च पद जरी प्राप्त केलं तरी त्याच्यातून पतन हे होणं आहेच आहे. म्हणजे हे पतन होणारच आहे. परंतु भगवंताची जर भक्तिमय सेवा केली किंवा भगवंताच्या चरण कमलांची जर प्राप्ती करण्यात आली, तर ते जे शाश्वत पद आहे, की सेवकाचं पद आहे, हे खूप महान असं पद आहे. तर त्याच्यातून कधीही आपलं अवनीती होणार नाही. हे इंद्राला त्या अनुभवातून कळून चुकलं आणि त्यांनी अशा प्रकारे भगवद्गीतेचा अध्यायाचं अत्यंत भक्तिपूर्ण रीतीने पठन पाठन केलं आणि अत्यंत योग्य चेतनेने त्यांनी हे प्रार्थना केल्या भगवंतांना, की मला तुमच्या चरण कमलांची प्राप्ती व्हायला हवी. म्हणजे या ठिकाणी इंद्राने मार्गदर्शन जे घेतलं तर त्याचा परिणाम असा झाला, की त्यांनी जेव्हा परिपूर्ण झालं त्या अध्यायाचं पठण त्यांच्याकडून, तेव्हा त्या इंद्राने इंद्रपद न मागता किंवा कुठलीही दुसरी गोष्ट न मागता, उच्च पद न मागता भगवंतांच्या चरणकमलाची सेवा मागितली आणि जे त्यांचं शाश्वत असं पद आहे ते त्यांना कळून चुकलं आणि त्या पदाची प्राप्ती त्यांना झालेली आहे या भगवद्गीतेच्या अध्ययनाने. तर याच्यावरून आपल्याला हे समजून येऊ शकतं की भगवद्गीतेच्या अध्ययना आणि भगवद्गीतेमधले प्रत्येक श्लोक किती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण आहे ते आपल्याला जे मार्गदर्शन ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायाशी आपण कनेक्टेड आहोत. हे आपलं खूप भाग्य आहे आणि त्याच्यातून आपल्याला जे मार्गदर्शन प्राप्त होत आहे, तर त्या मार्गदर्शनाचा लाभ आपण घेऊन योग्य चेतना जर आपण ठेवली आपली भक्ती करताना, हरिनाम घेत असताना, तर त्यावेळेला आपल्याला योग्य ते आपण आपल्या शाश्वत पदाकडे आपण आपली वाटचाल करू शकतो. तर याच्यातून एक इथं महत्वाचा हा मुद्दा प्रभुपादांनी मांडलेला होता, की फलाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे. परंतु भगवद्गीतेचा हा उपदेश आहे, परंतु ज्या कर्मांमुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानांपर्यंत प्रगती होते, ती कर्मे सोडून द्यायची आवश्यकता नाही. बघा हा त्या कर्माची आसक्ती आपण सोडून दिली पाहिजे. हा फरक आहे, की संन्यास म्हणजे काय आणि इथं जे दिलेलं आहे संन्यास म्हणजे कर्माचा त्याग करायचा अशी भावना नसावी. तर आपण बघतो की हे जे इस्कॉन मधले मोठे मोठे संन्यासी आहेत, गुरुजन जे आहेत, तर ते सगळे त्यांची नित्यनैमित्तिक कर्म करतच असतात. म्हणजे भक्तिमय कार्य जी ज्या ज्या ठिकाणी गरजेची आहे, प्रभुपादांचं उदाहरण पाहिलं किंवा गुरु महाराजांची उदाहरणं पाहिली आपण, तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं कर्माचा त्याग केलेला नाहीये, तर कर्मापासून जे फलप्राप्तीची अपेक्षा असते त्या सगळ्या गोष्टींचा त्याग त्यांनी केलेला आहे आणि ही जी आसक्ती आहे ती सोडलेली आहे. मग त्याला संन्यास असं म्हटलं जातं. तर इथं भगवंत देखील विद्वत जनांचा उल्लेख या ठिकाणी करतात आणि अर्जुनाला ह्या गोष्टी पटवून सांगत आहेत. तर इथं प्रभुपादांनी जे सांगितलं ते आपल्यासाठी महत्वाचे, की स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरणाकरता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरता जे यज्ञ असतात त्यांचा त्याग करू नये. अर्थात हरिनाम किंवा त्या प्रकारची जी काही कर्म असतात, कर्तव्य असतात, तर ती कर्तव्य करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. तर आज नित्यानंद त्रयोदशीचा खूप असा सुंदर असा दिवस आहे आणि नित्यानंद प्रभूंचं गुणगान गाण्याची किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याची माझी खरंच काही पात्रता नाहीये. परंतु आजचा दिवस एवढा मोलाचा आणि महत्वाचा आणि प्रार्थना करण्याचा आहे, की नित्यानंद प्रभूंचं स्मरण आपण करणं गरजेचं आहे. तर जे काही थोडंसं ऐकलेलं आहे, तर ते तुमच्याशी फक्त मी शेअर करू इच्छिते. तर कलियुगामध्ये सगळ्यात करुणामय अवतार ज्यांच्याशिवाय श्रीकृष्णांची प्राप्ती करणं अशक्य आहे, तर ते म्हणजे नित्यानंद प्रभू आहेत. आणि ज्या दिवशी त्यांचं प्राकट्य या भूतलावरती झाले तो आजचा दिवस आहे, नित्यानंद त्रयोदशी. आणि ज्या दिवशी त्यांचं प्राकट्य झालं त्या गावामध्ये केवळ तो गावाचा उत्सव नव्हता, तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक प्रकारची क्रांती त्या दिवशी पासून क्रांतीला सुरुवात होणार होती. तर जसं एखादा महासागर असतो तो, तर एवढा त्याच्या विशालतेमध्ये सगळ्यांना तो महासागर जसा सामावून घेतो, त्याप्रमाणे करुणेचे सागर म्हणजे नित्यानंद प्रभू आहेत. तर त्यांनी असं का म्हटलं जातं की करुणासागर आहेत नित्यानंद प्रभू, तर त्यांनी अनेक पापी आणि प्रत्येक पतिताला आपल्या कृपा वर्षावामध्ये सामावून घेतलेला आहे. आपल्या कृपेच्या सागरामध्ये
त्यांनी सामावून घेतलेला आहे. असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये प्रत्येक जीव हा पापी आणि क्षुद्रच आहे असं म्हणायला लागेल. कारण ज्या अर्थी कलियुगामध्ये तो अवतीर्ण झालेला आहे, एखादा जीव आपल्यासारखे जे पतित जीव आहेत, ज्या अर्थी कलियुगामध्ये आलेले आहेत, त्या अर्थी आपण हे समजून घेऊ शकतो की आपण पूर्वजन्मामध्ये असंख्य प्रकारचे पापकर्म देखील केली असली पाहिजेत. पण केवळ चैतन्य महाप्रभूंच्या करुणेमुळं आपल्याला नित्यानंद प्रभूंनी आश्रय दिलेला आहे. नित्यानंद प्रभूंच्या करुणेमुळे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला आश्रय दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपण या भक्ती आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत. तर आता ज्यावेळी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जगाई मदाईची खूप सुंदर कथा या दिवशी सांगितली जाते किंवा त्या दिवशी स्मरण केलं जातं जगाई मदाईची कथेचं पण. आणि नित्यानंद प्रभू हे केवळ नाव नाहीये, तर त्यांना असं म्हटलं जातं की प्रेम आणि करुणेची ती गंगा आहेत आणि ज्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर, ज्यांच्या कृपेमध्ये आपण कृपेच्या वर्षावामध्ये स्नान केल्यानंतर आपली सर्व पापे धुवून निघतात आणि आपल्याला जसं आई एखाद्या लहान बाळाला त्यांनी जेव्हा शिसू केली असेल त्यावेळेला ती आई त्याचा तिरस्कार कधी करत नाही, तर त्याला ते अंघोळ घालते, धुवून पुसून छानपैकी त्याचं आवरते, त्याला पावडर लावते, खूप छान सजवते, चांगले कपडे घालते. त्यावेळेला त्याचे जे वडील आहेत तर ते त्याला कडेवर घेतात आणि माझा सोन्या म्हणून, माझी सोनी म्हणून साठी ते त्याला प्रेम प्रेम आदान प्रदान करतात त्याच्याबरोबर. त्याचप्रमाणे आपल्यासारखे जे जीव आहेत ज्यांनी कशा प्रकारची कर्म केलेली आहेत माहिती नाही आपल्याला, कशा प्रकारची आपली प्रवृत्ती असेल आपल्याला माहिती नाहीये, परंतु नित्यानंद प्रभू आपली जे अंतःकरण, मलिन अंतःकरण आहे ते शुद्ध करतात आणि आपल्याला भगवंताच्या कृपेसाठी, भगवंताने ज्याप्रमाणे त्या बाळाला तो पिता उचलून घेतो आणि आदान प्रदान प्रेमाचं करतो, त्याप्रमाणे नित्यानंद प्रभू देखील आपल्या हृदयाची मलिनता नष्ट करून आपल्याला ही व्यक्ती खरंच खूप चांगली आहे, हिच्यावरती कृपा द्यायला पाहिजे अशा प्रकारचा हट्ट ते भगवंतांकडे पकडतात आणि भगवंतांना त्यांचं श्रवण करावं लागतं, ऐकावं लागतं. त्याप्रमाणे नित्यानंद प्रभू आता प्रत्येक जीवासाठी आपल्यावरती अशा प्रकारची कृपा करत असतात. आणि ज्या वेळेला जगाई मधाईला श्री चैतन्य महाप्रभूंनी दंड देण्यासाठी सुदर्शन चक्राला आवाहन केलं, तर त्यावेळेला भगवंताचा जो क्रोध होता, अतिशय क्रोधित झालेले होते श्री चैतन्य महाप्रभू. त्यावेळेला त्यांच्या क्रोधाला आवरण घालायचा जी शक्ती आहे ती केवळ नित्यानंद प्रभूंमध्ये आहे. कारण आहे ना, ज्या वेळेला जगाई मधाईला मारण्यासाठी, कारण जगाई मधाईने नित्यानंद प्रभूंना जे त्यांना प्रचार करायला गेलेले होते त्यांना मडक्याचा तुकडा मारून जखमी केलेलं होतं. त्यांच्या मस्तकाला जखमी केलेलं होतं आणि त्याच्यातून रक्ताची धार येत होती. हे जेव्हा चैतन्य महाप्रभूंना कळलं तेव्हा चैतन्य महाप्रभू स्वयं त्या ठिकाणी प्रगट झाले आणि चक्र चक्र म्हणून सुदर्शन चक्राला आवाहन करू लागले. तेव्हा नित्यानंद प्रभूंनी त्यांचे चरण कमळ पकडले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की या कलियुगामध्ये प्रत्येकच जण जगाई मदाई प्रमाणे पापी आहे, तर तुम्ही कोणाकोणाला मारणार आहात भगवंता? तर त्यांच्या हृदयातील जो पापासूर आहे त्याला मारण्यासाठी आपला अवतीर्ण झालेला आहे. याची आठवण नित्यानंद प्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंना करून दिली आणि त्यावेळेला त्यांचा जो क्रोध होता श्री चैतन्य महाप्रभूंचा तो त्यांनी आवरता घेतला आणि जगाई मधाईवरती त्यांनी कृपा केलेली आपल्याला दिसून येतं. तर एका लेक्चरमध्ये मी ऐकत होते की आपण देखील जगाई मधाईच्या परंपरेमध्ये आहोत आणि आपल्यावरती देखील नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळं अशा प्रकारचे त्यांची जी क्षमाशीलता आहे, विशाल हृदय ज्यांचं आहे, तर त्यांच्या कृपेमुळं आपण केवळ या आंदोलनामध्ये आलेलो आहोत आणि या आंदोलनामध्ये त्यांच्या कृपेनेच आपण, त्यांच्या शरणागतीमुळेच आपण या आंदोलनामध्ये टिकू शकतो आणि भक्तांची कृपा, भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर हे नित्यानंद प्रभूंचं स्थान आहे. आणि नित्यानंद प्रभू जसं म्हटलं गेलं की बलरामजींचे अवतार आहेत, जे स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या सोबत अवतीर्ण झालेले होते आपल्यासारख्या जीवांवर कृपा करण्यासाठी. आणि जर आपण नित्यानंद प्रभूंची महिमा जाणून घेतली नाही तर आपली काय अवस्था होईल हे आपण कल्पना देखील करू शकत नाही. तर तो आजचा दिवस आहे ज्या वेळेला आपण अत्यंत हृदयातून एकदम प्रार्थनापूर्वक नित्यनियमाने तर करायलाच हवे, पण आजचा जो दिवस आहे तो त्यांच्या आविर्भावाचा दिवस आहे, तर हृदयातून त्यांना प्रार्थना केली पाहिजे की आपण त्यांच्यामध्ये जी करुणा आहे, त्यांच्यामध्ये जे क्षमाशीलता आहे, त्यांच्यामध्ये जे विशाल हृदय आहे आणि भगवंताप्रतीचं जे प्रेम आहे त्याचा अंश मात्र, कण मात्र का होईना आपल्याला
प्राप्त व्हावा. तर एक 1474 माघ मास शुक्ल पक्षाची त्रयोदशी पश्चिम बंगालमध्ये एकचक्र नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी ते आविर्भाव त्यांचा झालेला आहे. आणि त्यांच्या मातेचं नाव होतं पद्मावती आणि पित्याचं नाव होते, जे श्रेष्ठ वैष्णव भक्त होते त्यांचं नाव होतं हडाई पंडित. तर असं म्हटलं गेलंय की जे चंद्रापेक्षा शीतल आणि सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत असे ते नित्यानंद प्रभू. तर साक्षात ते बलरामजींचा अवतार आहे. असं म्हटलं गेलं की ब्रजेंद्र नंदनचे शचीसुत होईजे बलराम होईल निपाय. तर बालपणापासूनच ना श्रीमद भागवतातील आणि रामायणामधील कृष्णलीला रामलीला प्रस्तुत करण्यात त्यांना अतिशय आनंद वाटायचा. कधी ते पुतना वधाच्या नाटक प्रस्तुत करायचे, तर कधी षटकासुराचं. तर रामायण मधील कधी प्रसंग उत्कट भावनेने एवढे करायचे की तिथल्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटायचं की कशा रीतीने या छोट्याशा नित्यानंदांना या सगळ्या डिटेल्स माहिती आहेत. त्यांना ती जाणीव नव्हती की प्रत्यक्ष बलरामजी आहेत आणि हे सगळे त्या लीलेमधील सहभागी असे व्यक्तिमत्व होते. तर 13व्या वर्षी जेव्हा ते 13 वर्षाचे झाले त्यावेळेस हडाई पंडित म्हणजे त्यांच्या वडिलांकडे एक संन्यासी येतात आणि ते संन्यासी त्यांना हडाई पंडित जे खूप चांगले गृहस्थ असतात तर त्यांना विनंती करतात की तुमच्या मुलाला माझ्यासोबत पाठवणार का? कारण मी आता थकून गेलेलो आहे आणि माझ्यासोबत मला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करायची असते, तर त्या ठिकाणी मला त्याची मदत होईल. अर्थात किती काय म्हणू शकतो आपण की हृदयावरती दगड ठेवून त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये दिलं असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण असं त्या कथेमध्ये मी वाचलं होतं की जेव्हा ते त्यांना देण्याची इच्छा नसताना सोबत पाठवतात आणि त्याच्यानंतर जेव्हा नित्यानंद प्रभू आणि तो संन्यासी निघून जातात त्यावेळेस ते खाली कोसळतात हडाई पंडित. म्हणजे आपण हे बघू शकतो की किती प्रेम असेल आपल्या पुत्रावरती, परंतु एक गृहस्थाश्रमीचं जे कर्तव्य आहे की संन्यासांना योग्य पद्धतीने त्यांनी जे काही हे केलेले मागणी केलेली तर त्याची पूर्तता करणं हे त्यांचं कर्तव्य भावनेने त्यांनी नित्यानंद प्रभूंना त्यांच्या ताब्यामध्ये दिलेलं दिसून येतं. आणि नंतर जेव्हा 20 वर्षापर्यंत वयाच्या 20 वर्षांपर्यंत त्या संन्यासी महाराजांबरोबर नित्यानंद प्रभूंनी यात्रा केली पूर्ण. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा हरिनाम संकीर्तनाचं उद्घाटन केलं आरंभ केला तेव्हा नित्यानंद प्रभू जे आहेत तर ते नादिया ग्राम येथे पोहोचलेले दिसून येतात. आणि जेव्हा 1506 मध्ये नित्यानंद प्रभूंची आणि श्री चैतन्य महाप्रभू जे श्री चैतन्य महाप्रभू म्हणजे नित्यानंद प्रभूंचे आराध्य असे दैवत आहेत, तर त्यांची गाठभेट नंदनंदन आचार्याच्या घरी नादिया ग्राम या ठिकाणी होते. आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनामध्ये अत्यंतिक मोलाची अशी भूमिका श्री नित्यानंद प्रभूंनी बजावलेली आपल्याला आढळून येईल. आणि आपण जितकं आपण नित्यानंद प्रभूंबद्दल श्रवण करू तेवढी आपल्या चेतना शुद्ध व्हायला आपल्याला खूप मदत होते. तर ज्या वेळेला ही भेट घडली म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंची भेट घडली त्यावेळेला नित्यानंद प्रभूंचं वय होतं 32 आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं वय होतं 30. भौतिक जगामधलं ते वय आहे. आणि हरिनाम संकीर्तनाच्या प्रचारामध्ये मुख्य भूमिका जी आहे ती नित्यानंद प्रभूंनी बजावलेलं आहे. आणि त्यांच्याच कृपेने आपण आत्ताच ऐकलं की जगाई मदाईचा म्हणजे आपल्यासारख्या पतची जीवांचा उद्धार घडून आलेला दिसून येतो. असं म्हटलं जातं की जगाई मदाईची एवढी पापकर्मे होती असं कुठलंच पाप नव्हतं की जे त्यांनी केलेलं नव्हतं. पण त्यांची पाप एवढी होती की त्यांच्या पापाची नोंद ठेवण्यासाठी जे चित्रगुप्त आहेत जे आपल्या सगळ्या कर्मांची नोंद ठेवतात तर त्या चित्रगुप्तांना एक वेगळं खातं निर्माण करावं लागलं होतं की वेगळ्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या पापांची नोंद केली जात होती. त्या जगाई मदाईचा उद्धार नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळे त्यांनी जे भगवंतांना प्रार्थना केली की ह्या जगाई मदाईला जर तुम्ही मारणार तर कलियुगातल्या जीवांचा उद्धार कसा होणार. आणि आपलं जे अवतार कार्य आहे तर या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. पापी जीवांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे याची आठवण नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंना करून दिली. आणि त्याच्याच आपण जे परंपरेमध्ये आहोत जगाई मदाईचा तर त्यांचा देखील आपल्यासारख्या जीवांचा उद्धार देखील त्यांच्या कृपेनेच होणार आहे. त्याच्यामुळं आपण नित्यानंद प्रभूंना नित्य नियमाने अगदी प्रार्थना करणे गरजेचं आहे.
आणि त्यांच्याच कृपेने रघुनाथदास गोस्वामींद्वारे दही चिडा फेस्टिवलचं आयोजनाची सुरुवात झाली आणि जो अजूनही ती प्रथा चालू आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनातील एक भक्त होते गौरीदास पंडित आणि त्यांचे जे भाऊ होते त्यांचं नाव होतं सूर्यदास. त्यांच्या कन्या होत्या जानवा देवी आणि वसुधा देवी. तर यांच्याशी विवाह नित्यानंद प्रभूंचा झालेला आढळून येतो आणि ज्यावेळेला वसुधा देवी त्यांना वीरभद्र आणि गंगादेवी दोन बालकं त्यांना अपत्य झाली आणि त्याच्यानंतर या भौतिक देहाचा त्यांनी त्याग केला आणि त्याच्यानंतर जानवा देवीच्या नित्यानंद प्रभूंच्या दुसऱ्या पत्नी होत्या तर त्यांनी त्यांचं संगोपन केलं आणि त्याचबरोबर हरिनाम संकीर्तन आंदोलनामध्ये नित्यानंद प्रभूंना खूप मोलाचं सहकार्य त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याच्यामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे की नित्यानंद प्रभूंचा ज्या वेळेला हे धरातलावरून तर त्यांनी लीला संपुष्टात आणल्या तर त्यावेळेला त्याच्यानंतर देखील जानवा देवींनी त्यांचं जे कार्य आहे ते सुरू ठेवलं आणि जगन्नाथपुरी पाणीहाटी आणि सत्यग्राम शांतीपूर तसेच संपूर्ण बंगालमध्ये हरिनाम संकीर्तनाच्या आंदोलनामध्ये आणि अंततः या ठिकाणी या सर्व गावामध्ये पूर्ण बंगालमध्ये हरिनामाची जी लाट आली म्हणजे हरिनाम आंदोलनामध्ये मोलाचा वाटा आणि मोलाची क्रांती ही नित्यानंद प्रभूंनी केलेली दिसून येते. आणि शेवटी अंततः एकचक्र गावाजवळ बंकिमर नामक कृष्णाच्या विग्रहामध्ये नित्यानंद प्रभू ते सामावून गेले. मग अशा प्रकारे या धरणीवरच्या लीला दृश्य रूपामध्ये त्यांनी संपुष्टात आणल्या. पण नित्यानंद प्रभूंची जी कृपा आहे त्या कृपेचा वर्षाव अजून देखील चालू आहे आणि अशा प्रकारे त्यांना जर आपण प्रार्थना केली तर त्यांच्या प्रार्थना त्या आपल्या ऐकून त्याला प्रतिसाद देखील देतात. असंख्य भक्तांचे असे अनुभव आहेत. आता बलराम म्हणजे गुरुतत्व आणि श्रील प्रभुपाद आपल्या प्रवचनामध्ये नेहमी असा उल्लेख करायचा जर कोण्याही व्यक्तीला भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्याला भगवान बलरामजींची शरण घ्यावी लागेल. आणि त्याच प्रकारे जर कोणाला श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करायची असेल तर त्याला सर्वप्रथम श्री नित्यानंद प्रभूंना प्रार्थना करावी लागेल, त्यांची शरण घ्यावी लागेल. आणि श्री नित्यानंद प्रभू आपल्याला आध्यात्मिक शक्ती प्रदान करतात आणि एक आध्यात्मिक गुरु या नात्याने आपल्याला भक्ती मार्गावर पथप्रदर्शन देखील नित्यानंद प्रभू करत असतात. आता कल्पना करा की तुमच्या अंगणामध्ये एखादं कडुलिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाला जर समजा अशा प्रकारची फुले लागली, कदंबाची फुले लागली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हो की नाही? तर त्याच प्रकारचं आश्चर्य राघव पंडितांना देखील वाटलेलं होतं, जे चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना अनेक प्रकारची व्यंजने बनवून देत असत. तर तशा प्रकारच्या असंख्य लीला नित्यानंद प्रभूंनी त्या काळामध्ये घडवून आणलेल्या आहेत. आणि महान गौडी आचार्य श्री नरोत्तमदास ठाकूर भगवंताची स्तुती करताना असं म्हणतात की जर कोण्या व्यक्तीला राधाकृष्णांच्या नित्यलीलेमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्या व्यक्तीने नित्यानंद प्रभूंच्या चरण कमळांना घट्ट पकडून ठेवलं पाहिजे. अर्थात नित्यानंद प्रभूंचा आश्रय त्यांच्या शिकवणुकीचा आश्रय आपण घेतला पाहिजे. कारण जे ते गुरुतत्व आहेत आणि त्यांच्या कृपेशिवाय श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा आपल्याला प्राप्त करणे अशक्य आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेशिवाय भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करणे असंभव आहे. आणि जो कोणी नित्यानंद प्रभूंचा शरणागत भक्त होतो त्याला लाखो चंद्रमांचा म्हणजे लाखो कोटी चंद्र सुशीलता अशा प्रकारची त्या व्यक्तीला प्राप्त होते. जसं म्हटलंय की निताई पद कमल कोटी चंद्र सुशीतल. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभूंचं जो कोणी शरण घेतो, जो कोणी नित्यानंद प्रभूंना प्रार्थना करतो, हृदयपूर्वक अंतःकरणपूर्वक त्यांची शरणागती घेतो, त्या व्यक्तीवरती नित्यानंद प्रभू निश्चितच कृपा करतात. कारण त्यांचा जन्म जेव्हा झाला होता त्या देशाचं नाव होतं राड देश. राड म्हणजे अतिशय कठीण असा म्हणजे तो अवर्षणग्रस्त असा तो दुष्काळी असा प्रांत होता. परंतु जेव्हा नित्यानंद प्रभू अवतीर्ण झाले त्यावेळेस त्या ठिकाणी सुपीकता आली. तसंच मैत्रिणींनो आपलं हृदय देखील त्या राड देशाप्रमाणे अतिशय कठीण असं झालेलं असतं. तर त्या ठिकाणी जर आपल्याला प्रार्थना करता आली आणि नित्यानंद प्रभूजींना प्रार्थना करता आली की कृपया माझ्यावरती तुमची कृपा असू द्या आणि माझ्याकडून अशा प्रकारची सेवा करून घ्या. आपली खरं योग्यता नाहीये परंतु
तुम्ही अशा प्रकारची सेवा करून घ्या, ज्यामुळे भगवंत श्री चैतन्य महाप्रभू आणि वैष्णव संतुष्ट होतील. अशा प्रकारच्या जर प्रार्थना आपण नित्य नियमाने नित्यानंद प्रभूंना करत राहिलो, तर त्या जसं कठीण हृदय आहे तर ते सुपीक बनायला, म्हणजे भगवंतांच्या कृपेचा भक्तिलता बीज त्याच्यामध्ये अंकुरित व्हायला आणि ते वृद्धिंगत व्हायला खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि खूप छान पद्धतीने त्याची जोपासना भक्तिलतेची आपल्याला करता येऊ शकते. तर शेवटी एक सांगून आपण थांबूयात, की प्रभुपाद एकदा त्यांचे शिष्य त्यांच्याशी बोलत होते आणि ते त्यांना विचारत होते, की एका ब्रह्मचार्याने खूप मोठी चूक केलेली होती त्या मंदिरामध्ये. तर अशा वेळेला ते दुसरे शिष्य त्यांना विचारत होते, की प्रभुपाद, या व्यक्तीने खूप मोठी चूक केलेली आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीचा त्याग करणार का? तर प्रभुपाद त्या ठिकाणी त्यांना सांगतात, की मी त्या व्यक्तीचा त्याग करू शकत नाही. कारण कारण नित्यानंद प्रभूंच्या कृपेला सीमा नाही. याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो, की नित्यानंद प्रभू हे कोण आहेत आणि त्यांची कृपा म्हणजे किती मोठा असा सागर आहे, कृपेचा सागर आहे, ज्याच्यामध्ये आपल्यासारखे पतित जीव जे आहेत, तर त्यांना देखील भगवंत प्राप्तीची सुसंधी या ठिकाणी मिळू शकते. आणि या ठिकाणी जसं प्रभूजींनी गेल्या वेळेला सांगितलं होतं, की त्यांच्या कृपेने एक साधारण जीवात्मा देखील भगवंतांची प्रेयसी होण्याइतपत पात्र होऊ शकतो. एवढी नित्यानंद प्रभूंमध्ये अर्थात गुरुतत्वामध्ये ती शक्ती आहे. त्यांना आज आपण योग्य चेतना आपल्याकडे असावी यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. आणि भगवद्गीतेतले जे श्लोक आहेत, जे काही भगवंताचे जे काही उपदेश आहेत, श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले जे उपदेश आहेत, त्यांचं पालन करण्यामध्ये आम्हाला शक्ती प्राप्त व्हावी. त्याच्यानंतर गुरूंनी जे आपल्याला उपदेश दिलेले आहेत किंवा वैष्णव आपल्याला जे सांगतात, त्यांच्या ज्या आज्ञा आहेत त्यांच्या पालनामध्ये आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी, यासाठी आपण नित्यानंद प्रभूंना नित्य नियमाने प्रार्थना करू शकतो. आणि भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं गेले त्याच्यानुसार आपले जीवन, आपलं दिनचर्या, आपली हरिचर्या बनवण्यासाठी आपण नित्य नियमाने प्रार्थना करू शकतो. तर हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरे कृष्णा. तसं गीतेच्या अध्यायांबद्दल बोलण्याची खरंच काही योग्यता नाही, पण मैत्रिणींच्या कृपेने आणि नंदलाल प्रभूजींच्या प्रोत्साहनामुळे केवळ वेटर प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडत आहे. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आनंदगोपी माताजी. हरी बोल. कोणाला काही प्रश्न आहेत का? नाहीतर थांबू शकतो हरे आपण. कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. आदरणीय. प्रभूंची आज खरंच खूप चांगल्या पद्धतीने श्रवण करूनच कृपा प्राप्त झाली आहे, तुमच्या मुखातून श्रवण करून. हे महत्वाचं. आणि खूप छान छान उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत. आणि ते पण खूप छान आवडलं मला. प्रेम म्हणजे जे चैतन्य महाप्रभूं जे म्हणजे प्रेम करुणेची गंगा आहे. प्रेम आणि करुणेची गंगा आणि कृपेचा आपल्यावरती म्हणजे एक प्रकारे स्नान करणं त्याच्या कृपेच्या वर्षावामध्ये, हे पण किती महत्वाचं आहे. किंवा खरंच नित्यानंद प्रभू इतके कृपाळू आहेत आणि त्यांच्यावरती तर आपलं सगळं जीवन आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. भक्तीचं जीवन. थँक्यू माताजी. खूप खूप छान छान उदाहरणं तुम्ही दिलेले आहेत. आणि लास्ट सुद्धा मला खूप आवडलं, की म्हणजे किती छान की प्रभुपाद सांगतायत की कशा पद्धतीने नित्यानंद प्रभूंच्या कृपेला सीमाच नाहीये. म्हणजे खरंच खरंच सीमा नाहीये. थँक्यू. हरिओम. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. तुमच्या ऐकण्याच्या इच्छेमुळे काही बोलून घेतात नित्यानंद प्रभू. तसं झालंय खरं. गुरु महाराजांची कृपा. हरे कृष्णा. हरिओम. थँक्यू. तर उद्याचं देखील लेक्चर आपण ऐकावं. पुढचा श्लोक असणार आहे. हरिबोल माताजी, खूप खूप हरी धन्यवाद. बोल. एवढं सुंदर लेक्चर दिलं. आम्हाला नित्य आनंद देता तुम्ही लेक्चर देऊन. नित्यानंद बद्दल ऐकलं. खूप खूप धन्यवाद. हक्काचे श्रोते आहात तुम्ही सगळेजण. हरे कृष्णा. हरे थँक्यू. कृष्ण. दंडवत. धन्यवाद. प्रणाम. चालेल. थांबूया का मग? कोण आहे होस्ट? चालेल चालेल. ठीक आहे, करूयात का एंड?
चालेल. नित्यानंद प्रभू की जय. श्रीमद जय भगवद्गीता की जय. जय ती जय. कृष्णा. हरे कृष्णा हरी बोल. हरे कृष्ण. हरे बोल.